हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा दिवस खूप गडबडीचा आणि तितकाच स्पेशल आहे, कारण आज घरातील आवराआवर तर करायची आहे, पण त्यासोबतच एक महत्त्वाचा व्हिडिओ शूट करायचा आहे. चला आधी पटपट कामं करून घेऊ, मग तुम्हाला सांगते आज काय खास आहे. कामं तर सर्व झाली होती घरातली. आत्ता वाजले दुपारचे 12. भूकही लागली आहे आणि आज वेळ कमी आहे, म्हणून आज मी बनवणार आहे एकदम झटपट होणारं जेवण, म्हणजेच बटाट्याची भाजी आणि राईस. अगदी म्हणजे 10 मिनिटात जेवण तयार होतं. चला जेवण बनवून घेते. आता ही बटाट्याची भाजी इतकी सोपी आहे ना. बॉईल बटाटे घ्यायचे आणि ते मी आधीच बॉईल करून ठेवले होते, कारण कृष्णाला स्कूलमध्ये दिलेले होते. तर मस्त तेल टाकायचं, जिरं, आलं लसूण पेस्ट टाकायची आणि त्यामध्ये बटाटे छान फ्राय करून घ्यायचे. बटाटे छान थोडे लालसर झाले की मग त्यामध्ये आवडीनुसार सर्व मसाले, हळद पावडर हे सर्व ॲड करून घ्यायचं. हवं तेवढं पाणी घालायचं, कोथिंबीर घालायची, मीठ घालायचं आणि छान आपली बटाट्याची भाजी रेडी होते. मी अगदी थोडंसंच पाणी यामध्ये ॲड केलेलं होतं, कारण मी राईस पण बनवणार होती आणि राईससोबतच मला याला खायची होती. तर राईससोबत एवढी काही भाजी लागत नाही, म्हणून मी थोडंसं जेवण बनवणार होते. म्हणजे 1 ग्लास पाणी असेल एवढी भाजी मी बटाट्याची बनवली आणि राईसही बनवून घेतला. जेवण माझं डन झालं. आता म्हटलं चला बेडरूममध्ये थोडीशी आवराआवर करून घेऊया. बॅग भरण्यासाठी जेवढी काही कपडे काढलेले आहेत तेवढे सगळे व्यवस्थित ठेवून घेतले, कारण मला इथे व्हिडिओ शूट करायचा होता. पण माऊ उठून जाईल म्हणून पूर्ण बेडरूम आवरणं काही शक्य झालं नाही आणि व्हिडिओ शूटला शेवटी मी दुसरीच जागा निवडली. चला जेवण पण माझं झालेलं होतं. आता महत्त्वाचं काम म्हणजे बॅग पॅकिंग. सर्वात आधी बेबीची बॅग पॅकिंग करेल गावी जाण्यासाठी. आणि मी मगाशी म्हटलं होतं ना की आज एक स्पेशल व्हिडिओ शूट करायचा आहे, तर आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे एका उपयोगी वस्तूचा रिव्ह्यू. मी मिशोवरून एक डायपर बॅग मागवलेली आहे. चला कशी आहे सांगते. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. जसं सर्वांना माहितीच आहे की मला गावी जायचं आहे. आता माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि त्यासाठी जे आहे मी बॅग पॅकिंग करते. पण त्या बॅग पॅकिंगमध्ये जे आहे मला बेबीची स्पेशल बॅग पॅक करायची आहे आणि बेबीचं खूप सारं सामान असतं. ज्या माझ्यासारख्या न्यू मॉम असतील त्यांना माहिती आहे की बेबीला किती सारं सामान लागतं आणि ते सर्व वेगवेगळ्या याच्यात ठेवण्यापेक्षा मी काय केलं आहे, मिशोवरून अशी एक छान बेबी डायपर बॅग मागवून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर तुम्ही पण मागवू शकतात. फ्लिपकार्टला सुद्धा अवेलेबल आहे. 400 रुपयापासून याची प्राईज आहे आणि खूप छान छान बॅग्स यामध्ये अवेलेबल आहे. मस्त आहे आणि आपल्याला जी आहे ही बॅग खूप कामात येणार आहे. सो ही बॅग कशी आहे आणि यामध्ये मी काय काय सामान घेऊन जाते हे सर्व काही मी तुमच्यासोबत आता शेअर करते. आणि तुम्ही मागवलेली नसेल ही बॅग तर नक्की मागवा. आणि हो, जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला या बॅगची लिंकसुद्धा देते. सो चला ही बॅग कशी आहे ते मी आधी तुम्हाला सांगते आणि ह्या बॅगमध्ये मी काय काय घेऊन जाते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. लहान मुलं असेल तर बाहेर जाताना किती सामान लागतं हे आम्हा आई लोकांनाच माहिती आहे. तर ही बॅग कशी आहे आणि यात काय ठेवलं आहे चला आपण बघूया. सगळ्यात आधी या बॅगचा लुकबद्दल बोलूया. ही दिसायला एकदम स्टायलिश आहे आणि क्वालिटी पण छान आहे. मिशोवर मला ही बजेट फ्रेंडली मिळाली. यात बरेच कप्पे आहेत आणि ज्यामुळे सामान व्यवस्थित ठेवता येतं. पुढच्या साईडला त्यांनी 3 कप्पे दिलेले आहेत. जर तुम्ही पाणी बॉटल, दूध बॉटल, बेबीचं सर्व काही तुम्ही यामध्ये ठेवू शकतात. काही वेगळी बॉटल 3 बॉटल यूज करतात दुधासाठी, सो त्या 3 बॉटल तुम्ही यामध्ये ठेवू शकतात. त्यानंतर मी मेडिसिनसाठी असं एक पाऊच बनवून घेतलं आहे. तर मी त्यामध्ये फक्त मेडिसिन ठेवणार नाही आहे, कारण बेबीच्या फक्त 3च मेडिसिन आहेत घेऊन जाणार मी सोबत. सो मी त्यामध्ये ना बॉडी लोशन, बेबीचं रॅश क्रीम, तिचं टिकली, काजळ जे काही असेल ते ठेवलेलं आहे सर्व. त्यानंतर विक्स ठेवलेला आहे आणि अशा प्रकारचे तिचे मी मेडिसिनसुद्धा घेतलेले आहे. सो हे एक असं पाऊच तुम्ही ठेवू शकतात, जेणेकरून तुम्हाला सर्व एका जागेवर मिळेल. आणि जो काही मेडिसिनचा पंप आहे ना तो तुम्ही एक्स्ट्राचा ठेवा, कारण गावी गेल्यावर कुठं हरवला वगैरे तर एक्स्ट्राचं असू द्यावं, म्हणून मी एक तो एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे मी मेडिसिन पाऊचमध्ये पूर्ण तिचं मेडिसिन जे आहे ते ठेवून घेतलेलं आहे. सो तुम्हीही असं करू शकतात. आणि सोबतच मी एक टॉयसुद्धा त्यामध्ये ठेवलं आहे. वरचं टॉय जर हरवलं तर ते बॅगेतलं जे आहे ते तरी सेफ राहील. आणि बघा या बॅगमध्ये किती सारं सामान बसलेलं आहे. बघा एवढं सामान एकाच बॅगेत अगदी आरामात बसलं आहे आणि अजूनही जागा आहे. पाठीवर घ्यायलाही कम्फर्टेबल आहे.
सो ही अशा प्रकारची बॅग तुम्ही मागवू शकतात बेबीसाठी आणि बेबीचं जे सामान आहे ना ते सर्व एकाच जागेवर आरामात राहतं. म्हणजे आपण कुठेही गेलो तर ही बॅग कॅरी करू शकतो आणि बेबीचं सामान इकडं तिकडं न होता सर्व आपल्याला एकाच जागेवर सापडतं. असो, गावी जायचं होतं म्हणून मी पार्लरमध्ये गेली होती आणि हेअर कट करून आली. मला हेअर मोठे जे आहेत ते आता अजिबात सहन होत, कारण बेबीला सांभाळून हेअर केअर करणं ते मात्र आता जमत नाही. गाईज, पार्लरमधून जशी आली आहे ना तशी मी माऊजवळ बसलेली आहे. जी इतकी बोर झाली ना मी आज, काय सांगू. आत्ता कुठे झोपली आहे, पण मी 100% शुअर आहे की ती पूर्ण झोपणार नाही, कारण तिचा फिक्स टायमिंग 12 वाजेचाच झोपायचा. सो अर्ध्या तासात का होईना माऊ उठणारच आहे, हे 100% मी शुअर आहे. आणि आज मला एवढी कामं आहेत, बॅग पॅकिंग पण करायची, जी अर्धं अपुरं बाकी ती बॅग बाकी माझी अजून भरायची. आणि त्यानंतर झोप एवढी येते ना, थोडंसं स्किन केअर करण्याचा विचार करते. तशी गरज तर काही नाही आहे, पण करून घ्यावं, गावी जाताना जरा बरं असतं. असो, आवाज काही येणार नाही फॅनमुळे, पण मी म्हटलं थोडंसं बोलून घ्यावं तुमच्यासोबत. सो माहीत नाही आज रात्री किती वाजतील आणि उद्याचा दिवस आहे माझ्याकडे तसा अजून. सो आज जर नाही झालं तर उद्या करेल. फायनली खूप जास्त मेहनतनंतर माझी माऊ आता झोपली आहे. तर मित्रांनो, असा होता आजचा छोटासा गडबडीचा पण प्रोडक्टिव्ह दिवस. आय होप की तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.